आमच्या पंचक्रोशीतील शेवटच्या टोकाचं गाव जर पाहायचं असेल तर वानरवाडी हे सुंदर असं गाव आपल्याला पाहायला मिळतं. हे एका बाजूला कराड तालुक्याचं शेवटचं टोक म्हटलं तरी चालेल. कराडपासून इथे यायला कुसूरमधून आतमध्ये वळावं लागतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे तिथे एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत होतं. लहान मुले तर खेळण्यात रमलीच होती, पण मोठ्या मुलांचे देखील क्रिकेटचे सामने सुरू होते. तिथे थोडंसं थांबून क्रिकेटच्या सामन्यांचा आस्वाद घ्यावा म्हटलं आणि मग मी पुढच्या प्रवासासाठी निघालो. या गावातील अनेक कुटुंब आज मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्थायिक झालेले आहेत, पण गावाबद्दल असणारं त्यांचं प्रेम, त्यांचं नातं हे अजूनही घट्ट आहे. गावातील श्री नाईकबा मंदिर हे इथलं प्रमुख श्रद्धास्थान असून गावातील प्रत्येक नागरिकांना जोडून ठेवण्याचं काम करत असतं. ते कसं तर यात्रेच्या काळात गाव पुन्हा एकदा आपल्या माणसांनी गजबजून जातं. वानरवाडीमधील रस्ते, गल्ल्या आणि चौकातून फिरताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. काळ बदलला, माणसं बदलली, कामानिमित्त दूर गेली, पण गावाबद्दलची ओढ अजूनही तशीच आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे, पण तरी देखील वानरवाडीकरांचा नादच भारी ना भाऊ. मला जेवढं व्हिडिओमध्ये कव्हर करता आलं तेवढं मी व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. अजून काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आणि टॅग करा तुमच्या वानरवाडीतील मित्राला आणि मला फॉलो करायला विसरू नका.